नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपलं पुन्हा एकदा महाराष्ट्राचा पहिला मराठी नर्सिंगच्या युट्यूब चॅनलवरती. विद्यार्थी मित्रांनो, खूप साऱ्या विद्यार्थ्यांचे कमेंट येत होते रिगार्डिंग सिलेबस जी एम.एस. नर्सिंग सी.ई.टी. 2026ला येत आहे. त्या 26ला येणाऱ्या नर्सिंगच्या सी.ई.टीमध्ये सर सिलेबस कसं राहील, कुठल्या सब्जेक्टला किती वेटेज राहील, अशा पद्धतीचे प्रश्न कमेंट आपल्या चॅनलला खूप सारे प्राप्त झाले होते. त्याच्यानंतर मी डिसिजन घेतलं की तुम्हाला सिलेबस संबंधी व्हिडिओ बनवून सांगायचा. त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांना अजून एक प्रश्न मनामध्ये येत होता की सर, जो ऍप्लिकेशन फॉर्म आहे 2026 साठी तो कधी सुरू होणार आहे, तर त्याची देखील डेट मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. मी याच्यामध्ये सगळे टॉपिक तुमचे कव्हर केलेले आहे. तुमचे सिलेबस असेल, तुमची एक्झामची डेट असेल, तुमचं ऍप्लिकेशन फॉर्म कधी सुरू होणार आहे, हे सुद्धा मी आजच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. त्याच्यावर मग सुरू करूया आपण आपल्या व्हिडिओला. सगळ्यात आधी आपण बघूया सिलेबस. या ठिकाणी सगळ्यात पहिला नंबर दिलेला आहे नर्सिंग ऍप्टिट्यूड. काय आहे सगळ्यात पहिला सब्जेक्ट आपला नर्सिंग ऍप्टिट्यूड. नर्सिंग ऍप्टिट्यूड किती मार्काला विचारला जाणार आहे? नर्सिंग ऍप्टिट्यूड वरती किती एमसीक्यूज विचारले जाणार आहेत? तर 20 एमसीक्यूज नर्सिंग ऍप्टिट्यूड वरती विचारले जाणार आहे. आता सर एक्झाम कशी राहील, तर या ठिकाणी तुम्हाला सांगतो एक्झाम तुमची कम्प्युटर बेस राहील. कम्प्युटर बेस आणि मोलचा साईड एक्झामचा ऑनलाईन एक्झाम तुमची राहणार आहे. ठीक आहे. तर नंबर ऑफ क्वेश्चन नर्सिंग ऍप्टिट्यूड वरती 20 एमसीक्यूज विचारले जातील. प्रत्येक एमसीक्यूजला किती मार्क आहे? 1 मार्क आहे. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, या ठिकाणी कुठल्याही पद्धतीची निगेटिव्ह मार्किंग तुम्हाला बघायला मिळणार नाहीये. आणि टोटल किती मार्क्स असतात नर्सिंग ऍप्टिट्यूडचे? टोटल 20 मार्क्स असतात. तर जर बघायला गेलो, तुम्ही विचारणार सर नर्सिंग ऍप्टिट्यूड मध्ये काय अभ्यासायचं, कुठले टॉपिक काय वाचायचं असतं, कुठले टॉपिक वाचायचे असतात, कुठला सिलेबस नर्सिंग ऍप्टिट्यूड मध्ये वाचायचे, नर्सिंगचे कोणते चॅप्टर वाचायचे असतात, ते मी तुम्हाला पुढे सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत टिकून राहा. नंतर येतं फिजिक्स. फिजिक्स तुमचं दोघे राहील 11वी प्लस 12वी. नंतर येईल केमिस्ट्री आणि नंतर येतं बायोलॉजी. तर जे तुम्ही फिजिक्स केमिस्ट्री बायोलॉजी शिकतात त्याच्यातले एमसीक्यूज तुम्हाला विचारले जातील. फिजिक्स केमिस्ट्री बायोलॉजी किती मार्काला आहे तुम्हाला? 20 20 मार्काला फिजिक्स केमिस्ट्री बायोलॉजी जर बघायला गेलो आपण, टोटल 60 मार्काला तुमचं पीसीबी होणार आहे फिजिक्स केमिस्ट्री बायोलॉजी. त्याच्यानंतर इंग्लिश पण तुम्हाला राहील. इंग्लिशमध्ये जनरल सेंटेन्स राहतील आणि जनरल ग्रामर तुम्हाला, बेसिक ग्रामर तुम्हाला बघायला मिळेल. इंग्लिश हे फार अवघड टॉप लेवलचे विचारलं जाणार असा मधला भाग नाही. ठीक आहे. आता आपण बघू घेऊया की किती मिनिटाची एक्झाम राहील किंवा किती मिनिटाची जर परीक्षा राहील. तर तुमची परीक्षा साधारणतः 1.5 तास तुमची परीक्षा राहील. म्हणजे किती मिनिटं? 90 मिनिटाची तुमची एक्झाम राहील. जर एमसीक्यूज आपण कॅल्क्युलेट करायला गेलो, तर या ठिकाणी 100 एमसीक्यूज राहतील आणि 100 एमसीक्यूजला तुम्हाला किती मार्क मिळतील? 100 मार्क मिळतील. प्रत्येक एमसीक्यूजला किती मार्क आहे? या ठिकाणी 1 मार्क प्रत्येक एमसीक्यूजला तुम्हाला मिळेल. जर तुमच्या एक उत्तर योग्य आलं तर तुम्हाला 1 मार्क या ठिकाणी मिळणार आहे. असे टोटल 100 मार्काची म्हणजे 100 एमसीक्यूची टेस्ट राहील आणि टोटल पर्सेंटाईल किंवा मार्क जर बघायला गेलो तर 100 मार्क्स या ठिकाणी तुम्हाला बघायला मिळतील. 100 मार्क्स तुम्हाला भेटतील. ठीक आहे. पुढे नर्सिंग ऍप्टिट्यूड मध्ये सर काय काय वाचायचं? तर सगळ्यात पहिले क्लिनिकल रिझनिंग अँड इंटरप्रिटेशन, ज्याच्यामध्ये तुम्हाला बेसिक पेशंटचा सिनेरिओ शिकवला जातो. आता हे बेसिक पेशंटचा सिनेरिओ काय आहे? तर असे जे बेसिक पेशंट सिनेरिओ आहेत हे मी आपल्या चॅनलला ऑलरेडी एमसीक्यूज मध्ये डिस्कस केलेला आहे. मोजून 15 मिनिटाचा व्हिडिओ आहे. त्याच्यामुळे तुम्हाला सगळं हे बेसिक जे पेशंट सिनेरिओज आहेत हे बघायला मिळतील. नंतर दुसरं काय बघायचं तुम्हाला या ठिकाणी? न्यूमेरिकल ऍप्टिट्यूड. न्यूमेरिकल ऍप्टिट्यूड मध्ये तुम्हाला मेडिकेशन कॅल्क्युलेशन कसं करतात ते बघायचंय. ठीक आहे. आणि बेसिक मॅथ तुम्हाला राहील. नंतर थर्ड याच्यामध्ये काय बघायचं? नर्सिंग ऍप्टिट्यूड मध्ये आपल्याला जनरल नॉलेज किंवा अवेअरनेस, उदाहरणार्थ हेल्थ रिलेटेड फॅक्टर्स असतील, व्हिटॅमिनची डिफिशियन्सी, त्याच्यामुळे काय होतं, जसं की रिकेट्स आहे, नर्सिंगची हिस्ट्री असेल, नॅशनल नर्सेस डे असेल किंवा इंटरनॅशनल नर्सेस डे असेल, तर ते कधी असतात ते तुम्हाला बघायचं आहे. नंतर फाउंडर ऑफ नर्सिंग हे देखील तुम्हाला बघायचं आहे. हेच बेसिक क्वेश्चन विचारले जातात. चौथं काय राहील याच्यामध्ये तुम्हाला? नर्सिंग फंडामेंटल, ज्याला फंडामेंटल ऑफ नर्सिंग म्हटलं जातं, ज्याच्यामध्ये तुम्हाला नर्सेसचे रूल कोणते कोणते आहेत ते बघायचे. इथिक्स म्हणजेच काय? लॉज म्हणजेच काय? कायदे किंवा नियम ज्यांना म्हटलं जातं नर्सिंगचे, ते तुम्हाला बघायचे आहेत. नंतर नर्सिंगचे इंट्रोडक्शन,
आपल्या चॅनलला इन ब्रीफली व्हिडिओ आहे नर्सिंगचे इंट्रोडक्शन होते. तर अशा पद्धतीचे तुम्हाला काय बघायचे आहेत, सॉरी हे टॉपिक तुम्हाला आपल्याला कुठे बघायचे आहेत, नर्सिंग ऍप्टिट्यूड मध्ये बघायचे आहेत. पुढे जो तुमचा फॉर्म आहे, अर्ज जो आहे तो तुम्हाला ऑनलाईन पद्धतीनं करायचा आहे. कुठल्याही पद्धतीचा ऑफलाईन फॉर्म कोणत्या कॉलेजला जाऊन तुम्हाला फिल करायचं किंवा कॉलेजला जाऊन एखादा फॉर्म भरला आणि तुम्हाला ऍडमिशन मिळणार असं नाही. तुम्हाला ऑनलाईन ऍडमिशन फॉर्म ऑनलाईन तुम्हाला एक्झाम फॉर्म भरायचा आहे सीईटीचा, आणि एक्झाम कशी द्यायची तुम्हाला ऑनलाईन पद्धतीनंच एक्झाम तुमची राहणार आहे. ठीक आहे. अर्जाची दिनांक केव्हापासून ऍप्लिकेशन फॉर्म सुरू होतील. ठीक आहे. तर ऍप्लिकेशन फॉर्म जो आहे तो तुमचा जानेवारीचा लास्ट वीकमध्ये तुमचे ऍप्लिकेशन फॉर्म सुरू होतील. लास्ट वीक ऑफ जानेवारी. ठीक आहे. लास्ट वीक ऑफ जानेवारीला तुम्हाला एक्झाम फॉर्म फिल करता येतील. अशाच पद्धतीची माहिती जर तुम्हाला अपडेट द्यायचे असतील आपल्या चॅनलवरती किंवा नर्सिंग सीईटीशी रिलेटेड, तर आपला व्हॉट्सअपचा ग्रुप आहे. व्हॉट्सअप ग्रुप ज्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देईल. तो ग्रुप सगळ्यांनी आवर्जून आठवणीनं जॉईन करून घ्यायचा आहे. आणि त्याच पद्धतीने टेलिग्रामची पण लिंक मी तुम्हाला आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये देईल. त्या ठिकाणी तुम्हाला कट ऑफ, कॉलेज लिस्ट हे सगळं बघायला मिळेल. त्यामुळे व्हॉट्सअपचा ग्रुप आणि टेलिग्रामचा ग्रुप सगळ्यांनी आवर्जून जॉईन करून घ्यायचा आहे. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, आतापर्यंतच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला एवढीच माहिती प्रिपोर फाईल. अजून तुम्हाला कुठलीही समस्या असेल, कुठला डाऊट असेल तर कमेंट करा. कमेंट करून विचारा. मी नक्कीच तुमची समस्या सोडवायचा प्रयत्न करतो. थँक्यू.